नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टीईटी परीक्षा 2026 जे विद्यार्थी अभ्यास करत आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी आमच्या या व्हिडिओची सिरीज अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे। आता ती का तर मित्रांनो, टीईटी परीक्षेमध्ये गणित या विषयात भरपूर सारे प्रश्न पुन्हा पुन्हा विचारले जातात, म्हणजे एकाच टॉपिक वरचे प्रश्न हे वारंवार रिपीट केले जातात। आता मित्रांनो बघा, या ठिकाणी तुम्हाला फळ्यावर प्रश्न दिसत आहे। 5 कुटुंबांनी अनुक्रमे 45 केजी, 60 केजी, 50 केजी, 24 केजी आणि 31 केजी याप्रमाणे तांदूळ जमवले। ते सर्व तांदूळ 5 समान पिशव्यात भरायचे असल्यास प्रत्येक पिशवीत किती तांदूळ भरावे, हा प्रश्न विचारला आहे 2025 ला। ठीक आहे, आणि त्यानंतर 2024 ला विचारला होता मित्रांनो। बघा या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे 2024 ला काय विचारला होता तर 8 पोत्यात अनुक्रमे 40 केजी, 25 केजी, 72 केजी, 69 केजी, 63 केजी, 58 केजी, 45 केजी आणि 38 केजी याप्रमाणे गहू आहे। पहा, तो समान 10 पोत्यात भरला तर प्रत्येक पोत्यात किती गहू भरला जाईल। ऍज इट इज सेम टू सेम प्रश्न बघा, हा विचारलेला आहे प्रश्न 2024 च्या टीईटी परीक्षेत आणि हा प्रश्न विचारलेला आहे 2025 च्या टीईटी परीक्षेत। आता मित्रांनो, यावरून तुमच्या लक्षात असं येत असेल की टीईटी परीक्षेमध्ये वारंवार तेच प्रश्न विचारले जातात। आता हा प्रश्न कसा सोडवायचा तर बघा, हा प्रश्न जो आहे हा सरासरी या घटकावरील आहे। 2025 ला विचारलेला प्रश्न बघा, सरासरी या घटकावरील। आता काय करायचं आहे तर 5 कुटुंबांनी अनुक्रमे किती आहे तर 45, 60, 50, 24 आणि 31 केजी याप्रमाणे तांदूळ जमा केले आहे। करायचं काय आहे, टेन्शन घेऊ नका, अगदी सोप्या पद्धतीने सोडवा। 45, 60, 50, 24 आणि 31 यांची करायची आपल्याला बेरीज, म्हणजे तो सर्व तांदूळ एकत्र गोळा करायचा आहे। बरोबर आहे, चला मग 45 प्लस 60 प्लस 50 प्लस 24 प्लस 31 या सर्वांची आपल्याला काय करायची आहे तर बेरीज करायची आहे। समजलं? आता ह्या सर्वांची बेरीज केल्यानंतर आता काय म्हणत आहे तर सर्व ते 5 समान पिशव्यामध्ये, आता सर्व बेरीज केल्यानंतर त्यांना आपल्याला 5 समान भागांमध्ये वाटायचं आहे। आता तिला 5 समान भागांमध्ये वाटायचं आहे तर यांची आधी बेरीज करून घ्या आपण। ठीक आहे, 1 आणि 4 5, 5 0 5 0 0, 5 5 10चा 0, ओके, 10चा 0 हातचा आला इकडे 1 आपण कॅरी करू। त्यानंतर बघा 3 आणि 2 5, 5 आणि 5 10, 10 आणि 6 16, 16 आणि 4 20, 20 आणि हा 1 के 20 आले। बरोबर ना, म्हणजे या ठिकाणी सर्वांनी मिळून टोटल 210 केजी तांदूळ जमवलेला आहे। किती? 210 केजी तांदूळ जमवलेला आहे। आता काय करायचं आहे आपल्याला, ह्या 210 किलो तांदूळ जो आहे याला प्रत्येकी समान 5 पिशव्यांमध्ये आपल्याला डिवायडेशन करायचं आहे। याला काय करायचं आपल्याला 5 ने भागायचं आहे। ठीक आहे, म्हणजे भागीला 5। तर बघा मित्रांनो, जर तुम्हाला एखाद्या संख्येला 5 ने भागायची असेल तर त्याची ट्रिक सांगतो मी तुम्हाला। एखाद्या संख्येला 5 ने जर भागायचं असेल तर वर या ठिकाणी जर तुम्हाला 0 दिला आहे एकक स्थानी तर उरलेल्या अंकाच्या डायरेक्ट दुप्पट करायची, उत्तर येते। ठीक आहे, पण आता बाय प्रोसिजर आपण 5 ने भागूया। 5 1 5, 5 चौक 20, 1 बाकी राहिला, 5 दुने 10, म्हणजे असे आपल्याला प्रत्येक पोत्यामध्ये किती तर 42 किलोग्रॅम इतके आपल्याला तांदूळ भरावे लागणार आहे। म्हणजे हा प्रश्न आहे सरासरीवरचा, कोणत्या घटकावरचा? सरासरी। आणि मित्रांनो, सरासरी म्हणजे काय तर दिलेल्या सर्व संख्यांची बेरीज भागीला एकूण संख्या। आपण या ठिकाणी तेच केलं आहे बघा, 1 2 3 4 5, बरोबर ना, ह्या सर्व संख्यांची बेरीज केली आहे आणि ते आपण त्याला पुन्हा 5 ने भागले आणि ऑलरेडी या ठिकाणी सुद्धा 5च पोत्यात आपल्याला ते 5 पिशव्यांमध्ये डिवायडेशन करायचं होतं। मित्रांनो, हा जर प्रश्न तुम्हाला समजलेला असेल तर बघा या ठिकाणी टीईटी 2024 मध्ये विचारलेला प्रश्न आहे। 8 पोत्यात अनुक्रमे इतके दिलेले आहे या ठिकाणी संख्या, तर त्याला तुम्हाला याप्रमाणे गहू आहे ते समान 10 पोत्यात भरायचे आहे तर प्रत्येक पोत्यात किती गहू। पहा, आता प्रश्न या ठिकाणी काय म्हणते, दिलेले आहेत 8 पोत्यातील गहू दिले आहेत आणि त्याला काय करायचं आहे 10 मध्ये विभागायचं आहे। तर आपल्याला ह्या सर्व 8ही घटकांची बेरीज करून त्याला 10 ने भागायचं आहे। बघूया किती उमेदवारांना याचं उत्तर येते। मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून नक्की सांगा।
आणि व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अद्यापही तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉनला सुद्धा दाबून ठेवा, जेणेकरून मित्रांनो टीईटी संदर्भातले गणित या विषयाचे अगदी सोप्या पद्धतीने प्रश्न कसे सोडवायचे हे तुम्हाला आमच्या चॅनलवर नक्कीच मिळत राहतील.